शास्त्रोत्तम देवाला वाहत आहे. ज्या भगवंतांनी ही सर्व दुनिया आपल्याला जन्म दिला म्हणून दिसत आहे, तो परमात्मा आपल्याला कळावा, त्याचे स्वरूप ज्ञान हवं, त्याच्याशी आपला काय संबंध आहे यासाठी शुद्ध बुद्धीने प्रयत्नपूर्वक आपल्याला जागरूक करता आले पाहिजे. आणि म्हणूनच पुन्हा पुन्हा धार्मिक ग्रंथ हे कोणत्याही संस्कृतीमध्ये ऐकण्याचा जात आहे. नित्य आणि नैमित्तिक दररोज धार्मिक ग्रंथांचा अभ्यास झाला पाहिजे आणि त्यासोबतच निमित्ताने सुद्धा धर्मग्रंथांचा अभ्यास भाविक मंडळींनी समुदायाने करावा. त्या तत्वाला अनुसरून हा भागवत ग्रंथाचा आपण सप्ताह इथे मांडलेला आहे की सर्वांना आपल्या धर्मग्रंथाचं विशुद्ध ज्ञान प्राप्त व्हावं. श्रीमद भागवत या ग्रंथाची रचना भक्ती, ज्ञान आणि वैराग्य जे जीवाचे कल्याण करणारे परम तत्व आहे त्या तत्वाच्या विकासाकरता रचण्यात आलेली आहे. भगवान वेदव्यास ऋषींनी आपल्या आयुष्यामध्ये जे धर्मग्रंथ लिखाणाचं फार पवित्र असे कार्य केलं, त्या लिखाणरूपी मंदिराचा जर फरक असेल तर तो श्रीमद भागवत हा धर्मग्रंथ आहे. या भागवताच्या धर्मग्रंथामध्ये त्यांनी त्यांच्या वेळेला लोकोत्तर परमेश्वरी कार्य करणाऱ्या एका अतिमानवाचं दैवी चरित्र रेखाटलेलं आहे, ज्यांना कृष्ण वंदे जगद्गुरू असं म्हणतात. राजा परिस्थितीवर ज्या परमात्मा गोपाळ कृष्णाचे फार मोठे उपकार होते, म्हणून मृत्यूच्या वेळेला मरणाच्या दुःखापेक्षाही परिस्थिती राजाला वाटलं की आपण भगवान गोपाळ कृष्ण ऐकावा. यासाठी म्हणून श्रीकृष्णाचं चारित्र्य मला ऐकावा त्यांनी परमहंस शुकाचार्यापुढे विनंती केली. कोणाही देवाचं, धर्माचं, साधू सज्जनाचे चारित्र्य ऐकणं म्हणजे ते ज्या जगात निर्माण झाले, ज्या संस्कृतीत वाढले त्या संस्कृतीचा पुरातन चिरंतन इतिहासच ऐकणं, किंवा ज्या जगामध्ये महापुरुष निर्माण होतात त्या जगाची सूक्ष्म तात्विक रचना ऐकणं म्हणजे थोर पुरुषाचं किंवा अवतारी लोकांचं चरित्र ऐकणं. ही सर्व रचना जेव्हा वेदव्यास ऋषींनी आपल्या कल्पनात्मक भावनेमधून समाजाच्या समोर मांडली, अखेरीस भगवान गोपाळ कृष्ण दापरी गोपाळामध्ये धर्मरक्षणा करतात वसुदेव आणि देवकी या माता पित्याचे निमित्त करून जगामध्ये जन्माला आले. श्रीकृष्णाचा जन्म ज्या देशात झाला त्या देशातली आपणही मंडळी आहोत. थोर पुरुषांचा जन्म आणि त्यांच्या जीवनातील कथा का ऐकाव्या याचे कारण ज्या देशामध्ये आपण सामान्य लोक जन्माला येतो, आपण कसे वागतो, त्या देशात जन्माला येऊ तिथलंच अन्न पाणी खाऊ त्या ठिकाणी असणारे थोर लोक कसे वागतात या सर्व गोष्टीचं सुंदर चिंतन घडतं, त्याला धार्मिक चरित्र म्हणतात. भगवान गोपाळ कृष्णाचे हे धार्मिक चरित्र आहे आणि ते शुकाचार्यासारखे परमहंस परिस्थितीसारखा श्रद्धावंत राजाला सांगत की ज्याला साहजिकच गोपाळ कृष्णाचं अत्यंत प्रेम होतं. म्हणून भगवान गोपाळ कृष्ण जन्माला आले ही सर्व हकीकत जेव्हा परिस्थिती राजाने ऐकली तो म्हणतो, शुकाचार्य मला ती श्रीकृष्णाची पुढे आणखी घडलेली कथा सांगावी. ही पवित्र भागवताची कथा आज अधिक श्रावण मासाचे निमित्त करून आपण पुण्य म्हणून ऐकत आहोत. पण एक काळ आपल्या देशात असा होता की या धार्मिक कथा शाळेमध्ये पाठ्यपुस्तक म्हणून शिकवल्या जात होत्या. त्यावेळेला सौनकाधिक विद्यार्थी कीर्तनाच्या आपल्या शिक्षकापासून हे सर्व भागवत दिव्य कृष्ण चरित्र ऐकत आहे. कृष्णाचा जन्म झाला ऐकून विद्यार्थी म्हणतात, मग लहानाचा मोठा होणाऱ्या त्या गोपाळ कृष्णाने कशी वागणूक केली, आम्ही लोक लहानपणी जन्माला आल्यानंतर कसे वागतो, कसे खेळतो, काय करायला पाहिजे हे थोर पुरुषांच्या बालक्रीडेमधून ऐकायला मिळतं. किंवा गुरुजन सांगायला लागले. परिस्थितीला शुकाचार्य सांगतो, श्रीकृष्णाचा अवतार झाला हा सर्वसाधारण मानवासारखा नाही, साधारण मनुष्य वाचण्यासाठी जन्म घेण्याला देता जन्माला येतो आणि थोर लोक जन्म असताना असे जन्माला येतात. श्री
गोपाल कृष्णाचा आपल्या भारत भूमीमध्ये मंगलमयाचा जन्म झाला. तुम्ही म्हणता देवाचा जन्म ज्या क्षणाला ज्या देशामध्ये होतो ते देश एकदम सुखीच होतो असं होत नाही. केवळ सूर्यनारायण आभाळामध्ये पूर्वस्थितीवर आल्याने सर्वांचं मंगल होत नसतं. त्या मंगलमय सूर्यकिरणाला पाहून आपल्याला मंगल चारित्र्य करावं लागतं, तेव्हा मंगलमयता प्राप्त होत असते. यानुसार गोपाल कृष्ण वसुदेव देवकीच्या पुढ्यामध्ये त्यांना दिसले. पण पुढे त्यांची त्यांना काळजी पडली. जगामध्ये ज्याला आपण परमेश्वरी पुत्र म्हणतो त्याला आपण प्राप्त केल्यानंतर त्याच्या रक्षणाची जबाबदारी आली. उत्तम गोष्ट कोणतीही प्राप्त झाल्यानंतर तिचं जर संरक्षण न झालं तर काय होत असतं हे आजकाल आपण पाहतो. राज्य मिळवायला या जगतातले लोक पुढे पुढे करतात आणि राज्य मिळाल्यानंतर लोकांना किती ते महागडं करतं. लोक कसे दुःखी होतात आणि आजकाल भांडायला लागतात. हे आज पृथ्वी तलावर अनेक राष्ट्रांमध्ये आपल्याला दिसून येतं. याप्रमाणे कोणतीही उत्तम गोष्ट किंवा उत्तम प्राणी जन्माला आल्यानंतर त्याचं रक्षणही उत्तम मोलाचं आहे. वसुदेवानी देवकीला म्हटलं, देवकी आठवा मुलगा भगवान गोपाल कृष्णाचं स्वरूप असं देव देवता सिद्ध साधक सर्वांनी सांगितलं. आकाशवाणीने सुद्धा सांगितलं आणि दैवयोग असा हे एवढ्या काळखंड आपत्तीमध्ये हे आठवं बालक सुद्धा समोर दिसत आहे. पण आता या बालकाला राक्षसी कंसाला ही वर्दी कळतपर्यंतच आपण पाहू शकतो आणि पुढे कंस आल्यानंतर त्यांनी तुझ्या बाकीच्या मुलांना जसं मारून टाकलं दर्यावर आपटून, असं हे सुंदर गोंडल दैवीबाज तो क्रूर मात्र याला मारून टाकतो. त्याच्या हातीने लागतपर्यंत आपल्याला कुठेतरी हलवावे लागेल. पण हलवणार कुठं? कैदेमध्ये पडलो आहोत, दारे बंद आहेत. आपल्या स्थितीमध्ये आपण जाणार कुठं? कंस तर आपटा आहे, आपटानेच आफत आणली आहे. ज्यावेळेला आपलं सगळं मंडळी आफत आणतात त्यावेळेला मित्रमंडळी साथ देतात. वसुदेवाचा मित्र यमुनेच्या पलीकडे गोकुळात एक गौरी नंद म्हणून होता, तो राहत होता. त्या नंदाची जी स्त्री यशोदा ती मोठी सात्विक आणि सज्जन स्वभावाची होती. याची खात्री होती वसुदेवाला. तो म्हणतो, जर नंदाच्या घरी माझ्या दोस्ताच्या घरी या मुलाला जर मी पोचवू शकलो ना तर आपला मुलगा सुखरूप वाचेल, मग आपलं काही असो. आई बापाचं हृदय म्हणून त्यांनी टोपलीमध्ये ते पोर श्रद्धेने उचललं आणि जसा कैदेच्या दाराजवळ श्रद्धावान लभनिर्धान तेवढा मोठा विश्वासाचे घर आहे बघा, तो जेव्हा येऊन पोचला गोकुळामध्ये मुलगा सुरक्षित रीतीने जावं याकरता तर त्याचं काम अगदी विजयी व्हायला लागलं. सत्य संकल्पाचा गर्दीच्या दरवाजाजवळ येऊन पोचला, दारे उघडली. यमुनेच्या तटाकावर कसा तो निघून गेला वर्णनाचा.
कोणीही त्याला आड आला नाही. त्याचा संकल्प तिथपर्यंत पूर्ण झाला. नित्याचं पाऊल त्याने तुडून भरलेल्या यमुना नदीला पार करण्याकरता पाण्यामध्ये घातलं. अर्ध्या धारेपर्यंत तो येऊनही पोहोचला. वाटलं त्याला आता परमेश्वराच्या देवळी सहज सुखरूप गोकुळात पोहोचेल. पण यमुना नदीच्या मनात विचार आला की हा गोपाल कृष्ण परमेश्वरी पुरुष आहे. धर्माच्या रक्षणाकरता जरा जन्माला आला तर सर्वदेश तीर्थदेता देवाचा आपणही पण व्हावं. कारण तीर्थ जाणून तो हे अत्यंत श्रेष्ठ. ते कशानं देवा दुःखाचे साधू सज्जनांचे पाऊलं त्या भेटल्या जातात म्हणून. मग गोपाल कृष्ण ईश्वरी होतात. त्याची चरण रज आपण नको का घ्यायला असा विचार यमुनेच्या मनात आला. यमुनेचं पाणी वाढायला लागलं. वसुदेवाला कळलं नाही. आपत्ती आली असं वाटलं की या पुरामध्ये मी ही जुंडी घेऊन वाहून तर जाणार नाही ना. पण श्रीकृष्ण मात्र अगदी 1 दिवसाचा छोटा पण शहाणा होता. म्हणून सर्वसाधारण लेकराचं जीवन आणि परमेश्वरी मुलाबाळांचं जीवन या बालपणापासून असाच ठरत असतो. म्हातारी माणसं होऊन जातात तरी देव धर्म पूजा अर्चा सत्संग त्यांच्या डोक्यात फिरतच नाही. सामान्य जीवन. पण अगदी बालपणीच सर्वज्ञतावर आहे. बालपणाचं तीर्थनेस्त राहतं वाटतं. देवधर्म बघावं वाटतं. हे बहुताची कृताची जोडी. जन्मजन्मांतरीचे पुण्य. आता हा तर साक्षात महाविष्णूच होता. किती विचार होता पहा. माझा बाप यमुनेच्या प्रवाहात पाणी आणलं तर वाहून जाईल. श्रीकृष्णाने आपल्या बापाला त्या पुरामधून सोडवण्याकरता चिमुकलं पाऊल यमुनेला लावलं. भोवतालची परिस्थिती कृष्णाचं नावही अजून ठेवायचं होतं तरी त्याला कळली. त्याला काय सामान्य बाबू मानायचा का. श्रीकृष्ण किती अलौकिक पुरुष होता बघा. यमुनेचं पाणी ओसरलं. गोकुळापर्यंत हा सुखरूप येऊन पोहोचला. नंद यशोदा जिथे राहत होते तर यशोदा रात्रीची वेळातच झोपलेली होती. तिथपर्यंत हा सरळ आला. कोणती आपत्ती आलेली नाही. त्याला वाटलं बरं झालं आता मुलगा इथे ठेवतो आणि माझ्या मित्राची ही बायको टाकलीच आहे. ही माझ्या या मुलाला घेऊन पोहोचेल. इथंच वाटला त्याला. पण घडलं आणखी वेगळं. करायला जातो माणूस हे आपत्त्या येतात वेगळ्या. त्या यशोदेच्या पुढ्यामध्ये श्रीकृष्णासारखीच एक अत्यंत सुंदर मुलगीला आणून राहिलेली होती. अरे मग आता कसं करायचं विचार करायला जास्त वेळ ना. या यशोदेला तर मुलगी आहे आणि आपण मुलगा आणून ठरलेला आहे. सकाळी ते उठेल हे कोणाचा मुलगा आहे म्हणून दुसऱ्या तिसऱ्या हाताची होईल. कंसापर्यंत वाचली जाईल. कारण गोकुळ मथुरेच्या ताब्यामध्ये आहे. कंसाच्या राज्यामध्ये आहे. मग कसं करायचं जास्त वेळही विचार करायला नव्हता. तर त्यांनी विचार केला याची मुलगी आपण घेऊन जाऊ आपल्या दोस्ताची आणि कंसाला विनंती करू की जरा तुझ्या भयानं मला मुलगा न होताना मुलगी झाली आठवण. जीवांनी मुलीची जात तरी तुला मारणार नाही असं म्हणू. आपल्या दोस्ताची मुलगी वाचेल आपला मुलगा वाचेल असा विचार केला आणि त्यांनी मुलगा तिथे ठेवला आणि मुलगा पुन्हा वासुदेव चौदापर्यंत येऊन पोहोचला. देवती म्हणजे दुर्डीचा मुलगा ठेवला नाही का आपण नंदाच्या घरी म्हणून ठेवला. म्हणजे काय आणलं आपण नंदाच्या मुलीला मी घेऊन आलेला आहे. घेतलं त्या मुलीला हाती कशाला आणलं. राक्षसी कंसाने जर तिला मारून टाकलं तर आपल्याला ही स्त्री हत्या घडेल ना. आणि मुलगा ठेवून दिला आहे त्या ठिकाणी. पण देवती तू आता मात्र कंसगड इथे आला ना तर त्याला प्रार्थना कर. तुझा भाऊ येतो त्यांनी जर एवढी विनंती ऐकली तरी मुलगी वाचून जाईल आणि आपला मुलगाही त्या राजा नंदाच्या घरी वाचून जाईल. देवतीच्या हातात ती होती महामाया. गोपाल कृष्णाच्या अवतार कार्याला स्त्रियांनी सुरुवात केलेली आहे. तेवढे मोठे उपकार ती समुदायातील या जगावर आहे.
सीतेला स्पर्श केला आणि त्यासोबतच ती रडायला सुरुवात करते. रडणं सुद्धा एक शस्त्रच आहे ना. राक्षसी कंसाची तहान भूक खाल्लेली होती. तेव्हा तेव्हा देवकीचा 8 मुलगा मी मारणार, जगात अमर पत्ता माझा सिद्ध होणार असं त्याला वाटत होतं. पण झाली गोष्ट वेगळी. आपले म्हणणे एक, सरकारचे म्हणणे इकडे त्याने कंसाला बातमी कळली की देवकीला अपत्य झालेला आहे. डोळे चोळत चोळत आला कंस. अगं देवकी कुठे तुझं ते आठवं अपत्य? ते म्हणते दादा पोरगे अगं काय मारतोस तू? पण तो दुष्टच होता ना, दैत्य राक्षस, त्याला कुठची दयानं माया. तुम्ही म्हणतात दैत्य राक्षस आभाळात असतात. नाही, आता या कलिकाळात ते घराघरात असतात. ज्यांना महालक्ष्मी म्हणून वजात्र वाजवून घरी आणतात त्यांना दैत्य राक्षस दारू पितात, गंध पितात, पिसतात, मारतात, जोडतात, राक्षस येतात. ज्यांच्या अंतःकरणात दया नाही, माया नाही, ममता नाही, ते राक्षसच आहे. माणसाच्या रूपाने राक्षस असतात, बाळांच्या रूपाने सुद्धा राक्षसीने असतात. जे वाईट काम करतील ते राक्षस आहे. अशा रीतीने या राक्षसी कंस म्हणजे काही आभाळातला नाही, यात आपल्या चंद्रवंशात मानव लोकात जन्माला आलेला इतका दुरात्मा होता, इतका निर्दय होता की बहिणीची निर्दीची पोर. पण त्याने मात्र 2 पाय धरले, घर फिरवली, त्याच्या पोरी खेळतात आणि त्याप्रमाणे भीती म्हणून दगडावरती आपटून टाकलं. पण बाकीची 6 मुलं देवकीची तो आपटू शकला, तो छिन्न विच्छिन्न होऊ शकली. सर्वच व्यवस्थित असतात तर एकसारखे. कुंतीच्या हातून 5 मुलं तिला झाली. त्यापैकी भीमसेन नावाचा मुलगा कुंतीला होता. ते हिमाचल प्रदेशातील तसे तांबेश्वरला. मुलगा आईच्या पुढ्यात. पोरग कसं असं कल्पना करा. मुलाला खेळता खेळता ते कसं हातून पडून गेलं. कुंतीच्या हातून पडलं तर धरणीवर पडलं. तर धरणीला कसं किती पावलाचं पोरग असं भीमसेन पहा की ज्या प्रदेशात ते पडलं त्या प्रदेशात धरणीकंप झाला. खरखर कापायला लागली जमीन. लहानसा बाबू पडला तर कसा बाबू असं कल्पना करा. हे सारखा सुरू असतो. याप्रमाणे जेव्हा या मुलीला कंसाने उचललं, वाचलं त्याला बाकीच्या पोरांसारखी निश्चिन्न विच्छिन्न होईल, पण तसं काही झालं नाही. त्याच्या हातून तेव्हा निश्चिन्न होती पताच नाही. तो भाकर दगडावर असं ती दिसत नाही. गेली कुठं आभाळामध्ये चमकायला लागले. आभाळामध्ये चमकते पावसाळ्या आणि आपण सर्व डोळे आपले दिसून जातात. याप्रमाणे कंसाचे डोळे दिसले आणि तो कंस विचारायला लागला कोण रे होत आहे. त्या छोट्याशा पोरीला योग माया होती. भगवंताच्या कार्याचं सुस्वागत होत ते. ती त्याला म्हणायला लागले कंसा तुमचा रे लहानशी तर बोलून राहिली आहे. वा कोण आहेस तू? म्हणून मी कोणी का असे ना झाडाचा पाला. मग माझ्या हातून सुटली कशी? तिला सांगायला सुटली म्हणून. काय सांगायचं आहे? तू ज्याच्याकरता म्हणून हे सारे जन्मभर पाप केले, तुझ्या पापाची चूक भरली त्यांना. आता ती उलटणार. कशी उलटणार? माझा तो 8वा जन्माला आला नाही, देवकीचा पोरगा तो आला जन्माला. अरे मी तर खूप जिकडे तिकडे लोक पहारे करून ठेवले. त्या जन्माला येऊ नये भगवान महाविष्णू म्हणून देवकी वसुदेवाला कैदेमध्ये टाकून दिलं. सर्व बंदोबस्त केला. पण हो मी तो राम होणार म्हटलं बलवा नाही. पहा अखेरीस काय घडलं, कुठे बलवा झाला असेल. पहाट झाली. तिकडे पहाटेला यशोदा आपल्या पोरीला पाहायला लागली. तिने बोलावले राजा नंदाला. अनंद महाराज कसं काय जर यावेळी इकडे पाहा. अहो मला पोरगी होती ना बर्मा, ते पोरग किती लागलं माझ्या समोर. अरे मग मी काय भांडण आता येऊ का म्हणून पोलीस स्टेशनला तेवढा त्याचं काय करू. हो पण आता माझी पोरगी तिकट पर्यंत तिला दिसते राहू द्या माझ्याजवळ. सारखंच दिसतं पण फक्त तेवढंच मोरत काहीच होत नाहीये. पोरगी होती तिच्या जागेवर पोरग दिसून राहिलेला. पुन्हा तिचा असेल विचारत. पण मी मात्र याचे आईबाप सापडत पर्यंत, याच्या आईबापाची पूर्ण ओळख होईपर्यंत मी मात्र याची आपण लिहिता नाही त्याची घरी घरी मी आता लालन पालन करतो. कुठं ते जग स्वतःच्या पोराचं निष्ठेचं लालन पालन होत नाही असं हे जग आहे सध्याचं. तेव्हा अर्थात त्यावेळेला काय होतं, या कुणाचं आहे कुणाला पण मी असं रक्षण करतो. आपल्या लेकरासारखं रक्षण करतो. सकाळ झाली आणि राजा नंदाला जेव्हा यशोदेने सांगितलं जिकडे तिकडे लोकांना टाका.
साजरे पोळ झालं ना तर सामूहिक आनंद सर्वांनी मानायला पाहिजे आहे, तरच त्या मुलाबाळावर चांगले संस्कार होतात. व्यक्तिगत तर सुख कोणी भोगतं, पण सामूहिक सुख भोगल्यानंतर आपण सर्व एका भूमातेची लेकरं आहोत आणि सर्वांनी एकमेकाला मदत करावी, एकमेकाच्या आनंदात सर्वांनी भागीदार व्हावं, असं सहजच सुसंस्कारी जग निर्माण होत असतं. गोकुळ अशी लोकांमध्ये ते संस्कार होते. राजा नंदाच्या इथलं पोळ आणि सर्व गवळी लोक आपापल्या घरोघरी गुढ्या तोरणं उभारून मंगल आनंद करून राहिलेले आहे. पण ती बातमी मात्र कंसाच्या इथे गेली, कारण या मुलीचं वचन ऐकल्यानंतर राक्षसी कंस चिंतातून होऊन दरबारात बसलेला होता आणि कृष्णाचा अधिकार केला की राजा नंदाची पोळ म्हणजे प्रत्यक्ष देवता. जसा राक्षसी कंसाच्या हातून ती सुटली तसा तिचा दिव्य आत्मा गोपाळ कृष्णाच्या समोर करायला लागला. कृष्ण म्हणतो, गग योगम आहे यशोदेची पोळी ना तू, जे मी सत्तर वापस कशी आली तू, तुला सांगायला आली ना कृष्णा, काय सांगायला आली? मी सांगून त्या कंसाला की तुझा हार वेळी पैदा झालाय, बरं सांगितलं ग. आता तू माझ्या मागे लागेल ना हात धुवून, माझ्या आई बापांनी तर मला इथं संरक्षण म्हणून आणून पोहोचवलं आणि तू असं सांगून दिलं, त्याच्यावरती नाटक कसं तयार होईल देवा? जर आपल्याला काही काम करायचं आहे तर कारणावाची कार्य कधीच घडणार नाही. आता तो राक्षसी कंस आहे आणि तू आहे, हो पण तू बरं केलं माझ्या अवतार कार्याला सुरुवात करून दिली, मी तुला आशीर्वाद देतो. भगवान कृष्णाने स्त्री समुदायाला आशीर्वाद दिला. बाकीच्या युगात काही होता, पण कलिकालात कल्लव चंडी विनायका, कलिकालामध्ये स्त्री म्हणजे प्रकृती आणि गणपती म्हणजे बुद्धी, याच्या आश्रयाने जे कोणी चालतील व्यवस्थित रीतीने त्यांचा उद्धार होईल. अशा रीतीचा आश्रय या परमात्माचा सुंदर असा आशीर्वाद मिळालेला आहे आणि त्यानुसार आपण सद्यस्थितीत पाहतो, जे उत्तम शक्ती कमावतात ते या जगात सुखाने जगतात आणि जे आपल्या शक्तीची अवहेलना करतात ते या जगात नामहरण होतात, असं दिसून होतं आपल्याला. गोकुळामध्ये हा सर्व आनंद चालला. कंसाच्या कानावरील बातमी आली आणि कंस विचार करायला लागला, काही का असेना पण राजानंदाच्या इथं असह्य अवर्णनीय बलवान आणि तेजस्वी कोण जन्माला आलाय म्हणतात. मग कदाचित तो आपला वैरी नसेल, पण त्या वैराचा मदतगार असू शकतो. वैरी लहानपणी मारलेले बरे असा विचार त्याच्या मनात आला. कोण मला मदत करील हे काम करण्यासाठी? त्याही वेळेला राजाच्या